सर कधी वाटलं का की आपण आता ठीक आहे, सांगोला तर आपल्यासाठी छोटं प्लेस पडत आहे. ज्या सगळ्या सुविधा आज पुणे आणि मुंबईमध्ये उपलब्ध आहेत त्याच स्टँडर्डच्या सुविधा पण माफक दरात आम्ही आता सांगोल्यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की यू हॅव टू फॉलो सरस्वतीला फॉलो केलं की लक्ष्मी आपोआप येणार. केळकर हॉस्पिटलमध्ये औषधापेक्षा माणुसकी दिली जाते हा शब्द इथं वावगा ठरणार नाही. माझ्याकडे जे रुग्ण येतात किंवा ज्या स्त्रिया येतात त्यांच्यामध्ये जवळजवळ 20% स्त्रिया ह्या नमस्कार मित्रांनो, आज चला बोलूयाच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण एका डॉक्टरांविषयी नाही, एका हॉस्पिटलविषयी नाही, एखाद्या तालुक्याविषयी नाही, तर त्यांच्या पूर्ण आत्ताच्या पिढीबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या आजोबांपासून चालू झालेले ही रुग्णसेवेची परंपरा पुढे डॉक्टर आता करत आहेत. आज आपण आलेलो आहोत आज सांगोल्यामध्ये डॉक्टर केळकर हॉस्पिटल या ठिकाणी, आणि आज आपण भेटतोय जाणून घेतोय डॉक्टर रणजित केळकर यांच्याविषयी आणि त्यांच्या आजोबांपासूनच्या रुग्ण परंपरेविषयी. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर, तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ झालात, पण तत्पूर्वी तुम्ही एका घरामध्ये नातू म्हणून जन्माला आलात, मुलगा म्हणून जन्माला आलात. तर मला थोडंसं आपल्या पाठीमागच्या पिढीबद्दल काही सांगाल? बेसिकली केळकर कुटुंब हे जमखंडीमध्ये स्थायिक होतं. माझे पणजोबा जमखंडीचे जे पटवर्धन संस्थानिक होते त्यांच्याकडे कारकून होते. माझे आजोबा कैलासवासी व्यंकटेश शिवराम केळकर हे जमखंडीत जन्मले आणि पुण्यामध्ये त्यांनी बीजे मेडिकल स्कूलमध्ये, तेव्हा ते बीजे मेडिकल स्कूल होतं, कॉलेज नव्हतं, तिथून LCPS म्हणून पदवी, जी आत्ता इक्विव्हॅलंट विथ MBBS आहे, ती घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या फॅमिलीतल्या काही अडचणींमुळे सेकंड वर्ल्ड वॉरला पैशाच्यासाठी जावं लागलं. त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरला मित्र राष्ट्रांच्या मार्फत, म्हणजे इंग्लंडच्या युद्धनौकेवरती, ज्याचं नाव टायरिया होतं, तिथे 3.5 ते 4 वर्ष ते सेकंड वर्ल्ड वॉरच्या युद्धभूमीत होते. तिथून परतल्यानंतर त्यांना सोलापूरला सिव्हिल सर्जन म्हणून पोस्टिंग मिळालं आणि तदनंतर सांगोला तालुक्यामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वात जास्त मिलिटरीमध्ये पुरुष भरती झाले होते, म्हणून त्यांनी सांगोला तालुका पोस्टिंगसाठी मागून घेतला आणि म्हणून त्यांना सोलापूरवरून सांगोल्याला मेडिकल ऑफिसर म्हणून नगर परिषदेमध्ये जॉब मिळाला. ते 12 जून 1946 साली प्रथमतः सांगोल्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त झाले. आपण दुसऱ्या महायुद्धाचा काळ, त्यानंतर तुमच्या आजोबांची सोलापूरमध्ये नियुक्ती, नंतर सांगोल्यामध्ये नियुक्ती, ह्या गोष्टी पाहिल्यात. पण केळकर हॉस्पिटलची नक्की सुरुवात कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने झाली? पहिल्यांदा आजोबा आले सांगोल्यामध्ये, ते नगर परिषदेच्या रुग्णालयामध्ये जॉईन झाले. त्यावेळेला मिस्टर हँडरसन म्हणून अंग्रेजी अधिकारी होते. त्यांचं आणि आजोबांचं वॉरवरती कम्युनिकेशन खूप होतं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये व्हिक्टर ससून ट्रस्ट म्हणून एक मोठा ट्रस्ट होता, ज्याच्या मार्फत आता बीजे मेडिकल कॉलेजचं जे ससून हॉस्पिटल आहे ते पण तेव्हा चालायचं. तर त्यांची ओळख असल्यामुळे आणि आजोबांची सेकंड वर्ल्ड वॉरवरची कामगिरी पाहून त्यांनी व्हिक्टर ससून ट्रस्टला काही देणगीसाठी आजोबांच्या नावाची शिफारस केली. आणि त्या काळी म्हणजे 1950च्या आसपास आजोबांना सर व्हिक्टर ससून ट्रस्टनी 60,000 रुपये दिले आणि त्या काळामध्ये आजोबांनी त्या पैशाचा विनियोग करून सांगोल्यामध्ये त्यावेळेचा अद्ययावत नगर परिषदेचा दवाखाना उभारला. तो दवाखाना उभारल्यानंतर जे लोकल राजकारणी होते त्यांना काही त्याच्यामध्ये पैशाची अपेक्षा असल्यामुळं ते आजोबांना त्रास द्यायला लागले. आजोबांनी त्यांच्या मिलिटरीच्या स्वभावाप्रमाणे कोणालाही एकही रुपया न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना बदलीला सामोरं जावं लागलं आणि त्यांची ट्रान्सफर मिरजेला झाली. मिरजेला गेल्यानंतर त्यावेळेला जी त्यांनी 1946 पासून 1956 पर्यंत जी रुग्णसेवा सांगोल्यात दिली होती, त्यामुळे सांगोल्याचे पेशंट मिरजेला यायला लागले आणि त्यांनी असा आग्रह धरला की डॉक्टर, तो जॉब सोडा आणि आता तुम्ही सांगोल्याला येऊन स्थायिक राहा. मग काही दिवस ट्रायलसाठी म्हणून आजोबा आठवड्यातनं 1 दिवस
सांगोल्यामध्ये येऊन एका वाड्यामध्ये प्रॅक्टिस करायचे. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सांगोल्याला खूप वैद्यकीय सेवेची गरज आहे, वैद्यकीय सेवांचा खूप काय म्हणूया अभाव आहे. आणि म्हणून मग त्यांनी एक वन फाईन मॉर्निंग असा डिसिजन घेतला की मी आता मी माझ्या सांगोलाच माझं टार्गेट टाउन ठरवणार आणि मी तिथेच जाऊन विलेज प्रॅक्टिस करणार. म्हणून मग ते सांगोल्यामध्ये येऊन कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडून स्थायिक झाले. तर आजोबा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तुमचे वडील देखील त्याच क्षेत्रामध्ये होते का वेगळ्या क्षेत्रामध्ये होते? माझे बाबा वैद्यकीय क्षेत्रामध्येच होते. त्यांनी MBBSचं त्यांचं शिक्षण मुंबईच्या जे मेडिकल स्कूलमधून कॉलेजमधून त्यांनी कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांचं सर्जरीची हाऊसपोस्ट करत होते. पण हाऊसपोस्ट करताना एक दुर्दैवी घटना अशी झाली, माझ्या आजोबांची रेटायनल डिटॅचमेंट झाली. ओके. आणि आजोबांना अकाली अंधत्व आलं. मग त्यावेळेला हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा म्हणून एक जनरेशन आपल्या आधीची होती, त्यामुळे आजोबांनी सांगितलं आणि बाबांनी ऐकलं. आणि मग त्यांची ती जी हाऊसपोस्ट चालू होती किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे चालू होतं मुंबईमध्ये, ते त्यांनी अर्धवट सोडलं आणि मग सांगोल्यामध्ये ते रुग्णसेवेमध्ये दाखल झाले. सो म्हणजे घरामध्ये वातावरण, आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर, तुम्हाला असं वाटलं का की मी डॉक्टर की पेशामध्ये जावं, नको जावं, वेगळे काय तुम्हाला आवड होती का? बेसिकली माझी आई पण डॉक्टरच आहे. हो. माझी आई पुण्याची आहे. तिचं माहेरचं नाव संजीवनी गोडबोले. तिनं BJ मेडिकल स्कूलमधून MBBSचं शिक्षण घेतलं आणि नंतर बाबांशी लग्न झाल्यावर म्हणजे 1974 साली पुण्यावरनं तिचं सांगोल्यामध्ये स्थलांतर झालं. ते बेसिकली हीच गोष्ट खूप लोकांना तेव्हा पुण्याच्या रुचत नव्हती की पुण्यात जन्मलेली, पुण्याच्या संस्कृतीत वाढवलेली मुलगी एकदम सांगोल्यामध्ये एकदम ग्रामीण भागात कशी काय जाऊन प्रॅक्टिस करते किंवा सेटल होऊ शकते. पण ते आईला पण ग्रामीण भागामध्ये येऊन सेटल होण्याची इच्छा होती आणि बाबांनाही इथेच प्रॅक्टिस करायची होती. म्हणून मग ते दोघं इथे आले आणि मग आमचा दुसऱ्या पिढीचा प्रवास सुरू झाला. घरी लहानपणापासूनच वैद्यकीय वातावरण होतं आणि माझे आजोबा नेहमी म्हणायचे की तुलाही डॉक्टरच व्हायचंय. पण मी म्हणलं तुम्ही असं कसं म्हणू शकता, मी काही पण होऊ शकतो, तू बघ म्हणले, मला जरी दिसत नसलं तरी तू याच लाईनीत जाणार. सो त्यांचा तो कॉन्फिडन्स होता म्हणा किंवा त्यांना इंट्युशन होतं म्हणा, पण ते झालं खरं. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात, पहिली गोष्ट एक आहे की वडिलांकडे बघून डॉक्टर झालात का आजोबांकडे बघून डॉक्टर झालात? कोणाकडं बघून डॉक्टर होण्यापेक्षा मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. म्हणजे माझं ते बेसिक म्हणतो ना आपण, प्रत्येकाला एक बेसिक कोर असते किंवा इन्स्टिंक्ट असते, तर ते मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊनच काम करण्याची इच्छा होती. आणि दॅट टू जेव्हा मी कॉलेजच्या वयात होतो त्यावेळेला आमच्याकडे त्यावेळेला माझे आई बाबा जनरल प्रॅक्टिशनर असल्यामुळे डॉक्टर UK देशपांडे म्हणून प्रथितयश पंढरपूरचे गायनेकॉलॉजिस्ट आमच्याकडे व्हिजिटिंग गायनेकॉलॉजिस्ट म्हणून यायचे. सो मी त्यांना कधी काळी माझ्या मेंटॉरमध्ये बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला गायनेकॉलॉजी बद्दल लहानपणापासून म्हणण्यापेक्षा पौगंडावस्थेपासूनच खूप अट्रॅक्शन होतं आणि मी पर्पजफुली मग ती ब्रँच जॉईन केली. सर, आता पाहायला गेलं तर आजोबा MBBS लेवलची डिग्री होती, वडिलांनीही MBBS प्लस MS पुढे ते करत होते आणि त्यांनी अर्धवट शिक्षण घेतलं आणि नंतर हॉस्पिटल चालू केलं. तुम्हाला असं वाटलं कोणत्या ब्रँचमध्ये जावं आणि तुम्ही गायनेकच का निवडलं? गायनेक का निवडलं तर मला बेसिकली जेव्हा मी मेडिकलमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला असं वाटत होतं की मला बेसिक गोष्ट काय आवडते, तर मला ऑपरेटिव्ह आवडतं आणि मग त्यातली कुठली गोष्ट आवडते तर मला प्रसूतीशास्त्र जास्त आवडतं, असं माझं इनर गट फिलिंग होतं. आणि माझे आजोबा त्या काळी सगळंच करायचे. म्हणजे ही वॉज अन ऑर्थोपेडिक सर्जन, ऑब्स्टेटिशियन, जनरल फिजिशियन, किंवा तेव्हा असे वेगवेगळ्या ब्रांचेसचे कन्सेप्ट नव्हते. आणि बाबांचं एक शल्य असं होतं की बाबांना सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज असून सुद्धा फक्त आजोबांची दृष्टी गेली म्हणून त्यांना त्यांचं शिक्षण अर्धवट ठेवून यावं लागलं. त्यामुळे मला त्यांनी पहिल्यापासून सांगितलं की 2 वर्ष उशिरा आणि 3 वर्ष उशिरा आलास तरी चालेल, पण जे काय शिकायचं ते वन स्ट्रोक शिक, एक्सपिरियन्स व्यवस्थित घ्या आणि मग येऊन सांगोल्याला जॉईन हो. आता सर, वडिलांच्या नंतर तुम्ही केळकर हॉस्पिटलला केव्हापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली? मी माझं MBBSचं शिक्षण सोलापुरात केलं. त्याच्यानंतर मला देवदयाने पोस्ट ग्रॅज्युएशन सीट MD साठी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र ही देखील सोलापुरात मिळाली. आणि त्याच्यानंतर जी लेक्चरर पोस्ट म्हणजे आपण जी एक्सपिरियन्स साठी करत असतो ती पण मला सुदैवाने आमच्या सोलापुरात मिळाली.
आणि माझ्या गुरु डॉक्टर सौ सुमन सरदेसाई यांचा मला सहवास माझ्या MBBS पासून ते लेक्चरर पोस्ट पर्यंत लाभला. त्यामुळे मला एकाच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या आणि ते घडत गेलं ते. सर कधी वाटलं का की आपण आता ठीक आहे, सांगोला तर आपल्यासाठी छोटं प्लेस पडत आहे, आपण पुणे किंवा मुंबई किंवा सोलापूर अशा ठिकाणी स्वतःचं हॉस्पिटल करावं असं कधी वाटलं का? माझ्या मॅडम म्हणजे डॉक्टर सुमन सरदेसाई नेहमी म्हणायच्या की तू सांगोल्याला जाऊन काय करणार, त्यापेक्षा तू सोलापुरात सेटल हो. पण मला पहिल्यापासनं का कोण जाणे, पण आजोबांची प्रॅक्टिस बघितली होती, माझ्या आईचं पण सगळं बघितलं होतं, बाबांचं कॉम्प्रोमाइज बघितलं होतं. तर मला असं कायम वाटत होतं की आपण ग्रामीण भागातच जायचं आणि ग्रामीण भागातल्या जनतेचीच आपण सेवा करायची. आणि सुदैवाने माझी सुविद्य पत्नी डॉक्टर सुपर्णा जी पिडियाट्रिशियन आहे, तिचा आणि माझा प्रेमविवाह आहे, आम्ही दोघेही बॅचमेट्स. पण तिनंही जेव्हा मी तिला असं सांगितलं की माझे म्हणजे आपण लग्न करूयात पण मला सांगोल्यातच सेटल व्हायचंय, त्याला तिने एकाही शब्दाने, ना तिनं किंवा ना तिच्या वडिलांनी किंवा नाही आईनी असं मला कधी इन्सिस्ट केलं की नाही तुला सोलापुरातच यावं लागेल. आणि सुपर्णाच्या दृष्टीने किंवा माझ्या दृष्टीने तिच्या दृष्टीने मोठं कॉम्प्रोमाइज होतं, पण ती इथं सहजासहजी आली, त्यामुळे माझा प्रवास पुढचा सोपा झाला. आता सर तसं पाहायला गेलं तर सांगोलेकरांच्या मनामध्ये तुमच्या आजोबांनी घर केलं होतं, वडिलांनीही घर केलं होतं, त्यानंतर ह्या डिसिजनमुळे 100% ते देखील तुमच्याही विषयी आणि तुमच्या पत्नीविषयी त्यांच्या मनामध्ये नक्कीच ही गोष्ट आली असेल की अरे हा, यांनी ग्रामीण भागासाठी ह्या हॉस्पिटलला आणि स्वतःची सेवा द्यायला सुरुवात केली. सर आता कोणत्या पिढीमधली लोक आपल्याकडे येतात, कशा प्रकारे आपण सेवा देतो याबद्दल थोडक्यात सांगाल? बेसिकली आता आमचं जे हॉस्पिटल मी आणि सुपर्णा मिळून जे रन करत आहोत ते बेसिकली स्त्रीरोग विभाग, प्रसूतीशास्त्र, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, पिडियाट्रिक्स म्हणजे बालरोग तज्ज्ञ म्हणून ती जी काम करते, आणि आता रिसेंटली आम्ही टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केलं आहे. सो आम्ही आमचे दोन जे एरिया ऑफ इंटरेस्ट आहेत ते बेसिकली स्त्रीरोग विभाग आणि बालरोग विभाग अशा दोन याच्यात आम्ही डिवाइड केलेले आहेत. त्यामुळे ह्याच दोन शाखांमध्ये जास्तीत जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणून ज्या सगळ्या सुविधा आज पुणे आणि मुंबईमध्ये उपलब्ध आहेत त्याच स्टँडर्डच्या सुविधा पण माफक दरात आम्ही आता सांगोल्यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. सर एक थोडासा वेगळ्या ट्रॅकवरचा प्रश्न विचारतो, असं कधी झालंय का की तुम्ही सुट्टीनिमित्त, पेपर निमित्त प्रिपेअर झाल्यानंतर तुम्ही आलेला आहात सांगोल्यामध्ये आणि त्यावेळेस वडील नाही येत OPD मध्ये आणि तुम्ही पेशंट बघितलाय तुमचं MBBS किंवा तुमचं शिक्षण पूर्ण होण्याआधी, असं कधी घडलंय का? असं घडलंय म्हणजे मी जेव्हा इंटर्नशिप करत होतो तेव्हा आईच्या OPD मध्ये मी कधी कधी जाऊन बसायचो, पण त्यावेळेला पेशंट माझ्याकडनं तपासून घ्यायला तयार नसायचे, कारण की कसं वर्षानुवर्षाचा ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. सो मला त्यावेळेला आईला सांगायला लागायचं की हा आता माझा मुलगा आहे, तो आता सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि तो आता MBBS शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करतोय आणि मग तो गायनेकॉलॉजी हा विषय घेणार आहे. पण त्यावेळेला पेशंट बघण्याचा म्हणजे चान्स मिळायचा, पण पेशंटचा जो रॅपो असतो किंवा जी एक पेशंटची आणि डॉक्टरची रिलेशनशिप असते ती विश्वासानेच तयार होते, ते त्यावेळेला मला कळलं. म्हणजे ते डिफिकल्ट असतं पेशंटचा विश्वास संपादन करणं. मग असा कोणता पहिला पेशंट असेल तुम्ही पाहिलं आणि यू फील सॅटिस्फाईड की यार मला मी जे काय सांगितलं याने ऐकलं आणि ही इज सॅटिस्फाईड विथ माय ओपिनियन? तेव्हा मला असं आठवतं की मी MDच्या फर्स्ट इयरला होतो आणि त्यावेळेला मी सॅटर्डे संडे सुट्टीसाठी आलो होतो, एक दिवस सुट्टी होती. तर आईकडे एक पेशंट आली होती की खूप पोटात दुखतंय म्हणून, आणि त्यावेळेला आमच्याकडे अगदी छोटं प्रिमेटिव्ह सोनोग्राफी मशीन होतं. त्याच्यावरनं मला ते सोनोग्राफी तिची केल्यावर लक्षात आलं की ती एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे. तर मी तिला सांगितलं चल मी चाललोच आहे सोलापूरला, मी तुला घेऊनच जातो सिव्हिलला आणि तिथेच ऑपरेट करतो तुला. तर तो योगायोग होता, म्हणजे मी जायला आणि ती यायला गाठ पडली आणि मी तिला घेऊन गेलो माझ्या बरोबरच माझ्या गाडीतून आणि दुसऱ्या दिवशी ऍडमिट करून ऑपरेट केलं तिचं. पण तो अनुभव मात्र विलक्षण होता, म्हणजे त्या पेशंटसाठी आणि माझ्या, कारण माझी ती पहिलीच सांगोल्यातली पेशंट सोलापूरला नेऊन ऑपरेट केलेली पहिलीच पेशंट होती, पण तो अनुभव मात्र विलक्षण होता. सर ज्या गायनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिसमध्ये आपण एखाद्या पेशंटची OPD करणं ठीक आहे, एखाद्याला आपण बाळ होत नाही म्हणून बोलणं ठीक आहे, आपण एखादं छोटंसं ऑपरेटिव्ह करणं ठीक आहे, पण जेव्हा इक्टोपिक सारखी प्रेग्नन्सी येते, ही जी की लाखोमध्ये हजारोमध्ये एखाद्या महिलेला होते, तो क्षण विलक्षण असू शकतो. त्या दिवशी
तुम्हाला संध्याकाळी झोप आली होती का, की जी काही तुम्ही प्रॅक्टिस केली आज त्याबद्दल? तेव्हा असं वाटलं होतं की समजा मी तिथे नसतो तर त्या स्त्रीचं काय झालं असतं, हम्म. किंवा तिला डायग्नोसिस झालं असतं पण उपचार मिळायला वेळ हम्म. मिळाला लागला असता. आणि मग असं जर होत असेल खेडेगावांमध्ये, आणि जर आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि आपण जाऊन तिथे सेटल होऊ शकतो, तर अशा पेशंटना जिथे गरज असते पण उपचारांची सोय नसते तिथे आपण जाऊन सुरू करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी त्या दिवशी रात्री हाच विचार करून झोपलो की माझा त्या दिवशी निर्णय आणखी दृढ झाला म्हणूया आपण. पहिलं तर ठरवलंच होतं पण जास्त दृढ झाला की नाही, आपल्याला सांगोल्यालाच जायचंय आणि तिथेच प्रॅक्टिस करायची. सर आता आपला तो भाग झाला की ऑलरेडी आजोबा, वडील, आई, तुम्ही, मॅडमची एंट्री जी झाली ती कशा पद्धतीने झाली? सुपर्णा माझी एमबीबीएस ची बॅचमेट होती आणि आमची 1993ची व्हीएम मेडिकल कॉलेज सोलापूरची बॅच. हम्म. आणि मग तिचे बाबा म्हणजे माझे सासरे डॉक्टर विजय कानेटकर आणि माझ्या सासूबाई डॉक्टर मनीषा कानेटकर, हे दोघंही व्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये अटॅच्ड होते. माझे सासरे सोलापुरातले मोठे प्रथितयश सर्जन आहेत. त्यांचे पण खूप पीजीचे स्टुडंट्स आहेत, खूप ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे त्यांचं. आणि माझ्या सासूबाई आमच्या मेडिकल कॉलेजमध्येच असोसिएट प्रोफेसर विकृतीशास्त्र विभाग म्हणजे पॅथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो तिथे होत्या. मग माझी आणि सुपर्णाची ओळख झाली. खरी तर ती म्हणजे त्यावेळेला खूप मोठ्या सरांची आणि मोठ्या कुटुंबातून आलेली मुलगी होती. पण मी तिला जेव्हा सांगितलं की आपण दोघांनी एकत्र जीवन जगण्याचा आपण विचार करूया का, पण माझी एक अट आहे की मी सांगोल्याला जाणार आहे आणि तू सांगोल्याला यायला तयार असशील तर आपण पुढे जाऊ, नाहीतर म्हणजे तो बेसिक आपल्या रिलेशनमध्ये हीच होऊ शकतो. पण तिने विनासंकोच, तिनेच नव्हे तिच्या आईबाबांनी, की खरं तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा हे अवघड होतं की सोलापुरातली मुलगी शिकलेली सांगोल्यात त्यावेळेला म्हणजे 2005 मध्ये येऊन सगळं नव्याने सुरू करणं. पण त्यांनी एकाही शब्दाने मला कधी असं विचारलं नाही आणि त्यांनी जस्ट सांगितलं की तुमचं इंटेन्शन चांगलं आहे तर तुम्ही जा आणि सुरू करा. त्यामुळे मला खूप सोपं पडलं. म्हणजे तिने जे काय म्हणूया आपण त्याग केला त्यावेळेला, त्यामुळे मला पुढचं सगळं आयुष्य माझं खूप सोपं झालं. सर आपण आता भरपूर साऱ्या गप्पा मारतोय, बट वडिलांविषयी अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील जेव्हा तुम्ही त्यांना प्रॅक्टिस करताना बघितलं असेल, हॉस्पिटल चालवताना बघितलं असेल, अशा काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का? बेसिकली तुम्हाला सांगतो की माझ्या बाबांना मेडिकलला जायचंच नव्हतं. ओके. हे सगळ्यात महत्वाचं. ही वॉज व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट इन फिजिक्स. म्हणजे त्यांच्या काळामध्ये रुपारेल कॉलेजला ते शिकत होते तेव्हा इंटर्न सायन्स आणि पीडी असं होतं. त्याला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते दुसरे आले होते आणि डॉक्टर चंद्रात्रे म्हणून त्यांचे प्रोफेसर होते. ते म्हणत होते की सतीश तू चुकतोयस, तू मेडिकलला जाऊ नकोस, तू फिजिक्समध्ये प्युअर सायन्स हाच तुझा काय म्हणूया हे तुझं हे आहे, म्हणजे हेच तुझं भविष्य आहे, हेच तुझं भवितव्य आहे. पण त्यावेळेची जनरेशन वेगळी होती. त्यामुळे आजोबांचा तो ऑरा बघितला होता. आजोबांचं सांगोल्यामधलं पॉलिटिकल सामाजिक स्थान, वैद्यकीय क्षेत्रातलं स्थान, त्यांचं कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या बरोबर असलेलं असोसिएशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेलं असोसिएशन, हे सगळं जे बघितलं होतं त्यामुळे त्यांना स्वतःचा निर्णय किंवा स्वतःची आवड ही थोडीशी बाजूला ठेवून त्यांना मेडिकलला जावं लागलं. पण ते मेडिकलला जे मेडिकल स्कूलला गेले, मेडिकल कॉलेजला गेले, तिथे सुद्धा ते प्रत्येक वर्षी पहिल्या 2-3 विद्यार्थ्यांच्या मध्ये असायचे. आणि त्यांना एमबीबीएसला जेव्हा फायनल झाली त्यांची, तेव्हा त्यांना कुठलीही ब्रँच मिळत होती. म्हणजे त्यांचे क्लासमेट्स म्हटले तर डॉक्टर के तुरेल, एकदम प्रथितयश न्यूरोसर्जन आहेत मुंबईला, डॉक्टर धांगे म्हणून आहेत, खूप सारे आहेत की जे खूप आता स्टॉलवर्ड्स आहेत, खूप सिनियर आहेत. पण त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा असं एक काय म्हणूया आपण वेगळ्याच वळण लागलं की आजोबांचं झालेली अंधत्व जे आलं आजोबांना, त्यामुळे त्यांना त्यांचं करिअर जे अत्यंत अवघड आहे, म्हणजे मी त्यांच्या जागी असतो तर मी हे करू शकलो नसतो. मी सांगितलं असतं ठीक आहे आपण 2 वर्ष दवाखाना बंद ठेवू, पण माझं मी पीजी कम्प्लीट करतो आणि मी येतो. पण ते बाबांनी नाही केलं माझ्या, ते एमबीबीएस वरच राहिले. ती कुठेतरी त्यांना खंत झाली की मला कॅपॅसिटीज होती, मला ती पोस्ट मिळाली होती, तरी पण फक्त ह्या प्रतिकूल परिस्थितीमुळं मला ते सगळं सोडून यावं लागलं. त्यामुळे त्यांनी मला सुरुवातीपासून आज सांगितलं की तू आला नाहीस तरी चालेल सांगोल्यात, पण
करिअरमध्ये नाही सोडायचं. जे काय असेल ते सगळं कम्प्लीट कर. जेव्हा तुला असं वाटलं की बस आता माझं शिक्षण संपलंय, त्याला तू सांगोल्याला ये आणि मग सुरू कर. सांगोल्यालाच नव्हे, कुठेही आहे, पण नो फुल स्टॉप टू युअर करिअर अनलेस यू से दॅट नाऊ येस आय एम ओके विथ इट. आता सर याच्यामध्ये काय आहे की जसं तुम्ही म्हणालात की पॉलिटिकली पाहायला गेलं तर आजोबांचा कनेक्ट होता, गणपतराव देशमुखांचा ज्या पद्धतीने त्यांचा आणि दोघांचा एक घरेलूपणा होता. तर पिढ्याने पिढ्या तुमच्याकडे लोक आलेली आहेत. असं कधी जाणवलंय का एका पिढीचा व्यक्ती दुसऱ्या पिढीमध्ये आलेला आहे आपल्याकडे डिलिव्हरीसाठी असेल किंवा कोणत्याही मेडिकल सेवेसाठी, म्हणेल नाही खरंच तू आजोबांसारखा वडिलांसारखा आहेस, असं कधी ऐकण्यात आलंय का? कंपॅरिझन होते. आता बघा की स्वर्गीय गणपतराव देशमुख यांची जी अपत्य झाली ती सगळी आमच्याच दवाखान्यात झाली. तुम्ही मागच्या पिढीतला एक विचार करता, म्हणजे आता माझी ही 4थी पिढी आहे, माझी मुलगी आता इंटर्नशिप करते, पण आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते आता आम्हाला आजी आजोबा म्हणायला लागलेत. कारण माझे जे बॅचमेट्स आहेत सांगोल्यातले ते आता आजी आजोबा झालेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नेहमीच फीडबॅक येतो की आमच्याकडे आजोबांना म्हातारा म्हणतात, म्हणजे म्हातारा हे संबोधन हे प्रेमाचं आहे. तर ते आज्या सांगतात तुमचं म्हातारं लय तरकट होतं, एकदाच सांगून बघायचं, जर ऐकलं नाही तर कानाखाली ओढायचं. तर तो काळ बदलला. आता सगळी जनरेशन बदलली, पण असे खूप रेफरन्सेस जुने जुने ऐकून खूप बरं वाटतं की ती लिगसी त्यांच्या इतक्याच एफिशियंटपणे आम्ही आजपर्यंतही पाळू शकलो किंवा लोकांना ती सेवा देऊ शकलो, असं कुठेतरी समाधान निश्चित वाटतं. आता सर तुमची 4थी पिढी या डॉक्टरकीच्या पेशामध्ये येते किंवा या रुग्णसेवेमध्ये येते, तुम्ही फोर्स केला होता का स्वतःने निर्णय घेतलाय? नाही, फोर्स मी माझ्या कुठल्याच मुलाला केला नाही. मला 2 मुली 1 मुलगा आहे. पण मी त्यांना एक सांगत आलो म्हणजे पहिल्यापासून की जे पॅशन आहे ते जर करिअर असेल तर लाईफ इझी होतं. तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते करायला, पण तुम्हाला ती काही कारणाने करताच येत नाही आणि मग तुम्ही दुसरं जर करिअर निवडलं तर मग त्या करिअरचं फ्रस्ट्रेशन निघतं, जे काही अंशी माझ्या बाबांच्या बाबतीत मी अनुभवलं. तर ते मला माझ्या मुलांच्या मध्ये बिलकुल रिपिटेशन त्याचं होऊ द्यायचं नव्हतं. माझी मोठी मुलगी सई जी आहे ती सुरुवातीपासून तिला बाय डिफॉल्ट मेडिकललाच जायचं होतं. त्यामुळे ती म्हणाली की नाही मला हीच ब्रँच हवी आहे, मला मेडिकललाच जायचंय. त्यामुळे कुठल्याच मुलाला फोर्स न करता त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मी मुभा दिली, दोघांनी, म्हणजे मी आणि सुपर्णा दोघांनी. फक्त आम्ही त्यांना एक सांगितलं की तुमचं करिअर आणि पॅशन हे जर एक असेल तर तुमचा जीवनाचा प्रवास पुढचा सगळ्यात सोपा होऊन जातो. नक्कीच सर, म्हणजे हा आजकाल सगळ्याच आई वडिलांनी मुलाला देण्यासारखा हा अनुभव आहे की तुझं पॅशन आहे ते तू केलं पाहिजेस. आता सर आपण थोडंसं अजून पाठीमागे येऊयात. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, वडील प्रॅक्टिस करत होते त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, दोघांनीही प्रॅक्टिस चालू केली, अशा वेळेस तुम्हाला असं वाटलं का की आपल्याला पुणे मुंबईसारख्या काही अत्याधुनिक सुविधा सांगोल्यासारख्या शहरामध्ये आणल्या पाहिजेत की ज्याचा आपल्या लोकांना चांगल्या प्रकारे उपयोग होता येईल, उपभोग घेता येईल, असं काय वाटलं सर? बेसिकली जेव्हा मी सुरू केली प्रॅक्टिस 2005 साली, त्यावेळेला सांगोल्यामध्ये सोनोग्राफीचं मशीन नव्हतं. तर ती मला हीच वाटायची प्रत्येक वेळेला की आपल्याला डायग्नोस नाही करतात, आपल्याला सोनोग्राफी येते पण डायग्नोस नाही करतायत, किंवा डायग्नोस करायचं म्हटलं तर कुठेतरी रेफर करायला लागतं, मग परत पेशंटला बोलवायला लागतं. तर मी काय केलं, मी एक सर्व्हे केला की ज्या गोष्टी, सुरुवात आम्ही अशी केली की ज्या गोष्टी सोलापुरात मिळत आहेत आज त्या सांगोल्यात आपण देऊयात. आणि सगळ्यात महत्वाचा अप्रोच असा म्हणला की आता मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू केली त्यातनं काही 4 पैसे मिळाले. तर बऱ्याच लोकांचा किंवा आता नवीन जनरेशनचा स्पेशली असा ट्रेंड असतो की पहिली आपण गाडी घेऊ. तर मी आणि सुपर्णा बसलो, आपण म्हणलं आपण काय करूया. ती म्हणाले की आपण असं मशीन घेऊया की जे इथे कुठेच नाही आहे, म्हणजे आपण क्वालिटी आपल्या हॉस्पिटलची देऊया, गाडी काय नंतर येईल. त्यामुळे आम्ही सुरुवातीला काय केलं की सुरुवातीला जे बेस्ट पॉसिबल डॉपलर मशीन होतं, तेव्हा 3D 4D एवढं अजून ऍडव्हान्स झालं नव्हतं, तेव्हा ते पहिलं मशीन आम्ही आमच्या हॉस्पिटलला घेतलं आणि मग ते पेशंट्सना वापरायला लागलो. आणि त्याच्यात आम्ही एक रूल असा ठेवला की एखादी पेशंट जर गरजू असेल हॉस्पिटलमध्ये येणारी आणि तिचं आपण निदान केलं की बाबा हिला हा आजार आहे आणि तिला आत्ता आपल्याला उपचार देणं आत्ता कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य म्हणण्यापेक्षा इट इज अ मस्ट फॉर हर, इफ यू डोंट डू दिस ते तिला प्रॉब्लेम येणार आहे. मग त्यावेळेला आम्ही पैशाचा नाही विचार केला आणि अजूनही तसंच करतो. म्हणजे कुठलाही पेशंट कधी आला आणि जर असं लक्षात आलं की आता जर आपण हिला ट्रीटमेंट नाही केली
ऑफकोर्स माझी कपॅसिटी आहे तिला ट्रीट करण्याची, माझ्याकडे साधन सामग्री उपलब्ध आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, आणि फक्त तिच्याकडे पैसा नाहीये, तर आम्ही ट्रीटमेंट नाही थांबवत. भले तिने पैसे देऊत नाही तर ना देऊ, पण ट्रीटमेंट ती होतेच. तर तो आमच्या दोघांच्या मधला एक कॉमन दुवा असल्यामुळे मग कुठे अडचण नाही आली. आणि स्वतःला पहिल्यांदा आम्ही इक्विपमेंट वाईज अपग्रेड करत गेलो, आणि भौतिक सुखाच्या गोष्टी नंतर घेतल्या, म्हणजे आत्ता घेतल्या असं म्हणायला हरकत नाही. सर कसं आहे माहिती का, मुंबई किंवा पुण्यामध्ये, आपण म्हणूया सोलापूरमध्ये देखील रिसेप्शनसाठी, नर्ससाठी किंवा एक आरएमओ डॉक्टर म्हणून आपल्याला स्टाफ लगेच उपलब्ध होतं. पण सांगोले सारख्या ठिकाणी स्टाफ मॅनेजमेंट सर कसं केलं? बेसिकली मॅनेज हा नंतरचा भाग झाला, मुळात मिळवणे हाच प्रॉब्लेम होता. बरोबर आहे, बरोबर. पण काही स्टाफ मेंबर्स आमचे असे होते की जे आईबाबांसोबत काम करत होते, पण आम्ही जॉईन झाल्यानंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टी येत नव्हत्या. तर सगळ्यात मी आणि सुपर्णाने असं ठरवलं की आधी आपल्याला ड्रम लावता यायला पाहिजे, आपल्याला पेशंट उचलता यायला पाहिजे, आपल्याला पेशंटचं पॅड बदलता यायला पाहिजे. जेव्हा आपला स्टाफ असं बघेल की डॉक्टर स्वतः पेशंट उचलतायत, डॉक्टर स्वतः त्यांचं पॅड साफ करतायत, त्यावेळेला आपल्याला मॉरली सांगायला त्यांना अधिकार राहील की तुम्हाला पण हे करायला पाहिजे. आजही आमच्या हॉस्पिटलमध्ये जर पेशंट शिफ्ट करायचा असेल आणि एखादा ब्रदर आला नसेल किंवा एखादा वॉर्ड बॉय नसेल, तर पेशंट शिफ्ट व्हायचं थांबत नाही. सगळ्यांना माहिती आहे मी उचलतो पेशंट. त्यामुळे आमच्या इथे वर्क कल्चरच आम्ही सुरुवातीपासून असं डेव्हलप केलंय की ज्या गोष्टी करण्याला मी असं म्हणेन की मी लाचतोय, त्या गोष्टी मी किरण पवारना नाही सांगू शकत तुम्ही करा. जेव्हा ते लोक बघतील की डॉक्टर पण उचलतात पेशंट, डॉक्टर पण साफ करतात, पण त्यांना त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही. तर ते वर्क कल्चरचं सूत्र आम्ही पहिल्यापासून हेच घेतलं आणि मग आम्ही तसंच पुढे गेलो. सर, मी माझ्या एज्युकेशनल लाईफमध्ये एक शब्द ऐकला होता ज्याला मी कॅनबॅन सिस्टीम असं म्हणतो, जी ऑपरेशनल थेअरीमध्ये येते. कॅनबॅन सिस्टीम म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगताय की हे करायचंय, तर कॅनबॅनचं म्हणणं आहे की तुम्ही करा म्हणजे तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगू शकता की हे करायला कष्ट आणि वेळ किती लागू शकतो. सो सर, ही गोष्ट एक रुग्णसेवा ज्या वेगळ्या संकल्पनेखाली आपण मांडतोय, तर खरंच तुम्ही रुग्णसेवा जगताय. आता मॅडमची भूमिका कशा प्रकारे राहते हॉस्पिटलमध्ये? सुपर्णा पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह होती. म्हणजे तिला बेसिकली सुपर्णाचंही सांगतो की तिला माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, आणि ती पण अशाच पहिल्या 2-3 मुलांच्यात असायची, आणि तिला पॅथॉलॉजीच करायचं होतं, म्हणजे हार्ड कोर तिला पॅथॉलॉजी करायचं होतं. पण ग्रामीण भागात येऊन सेटल व्हायचा निर्णय आम्ही जेव्हा घेतला, तेव्हा त्यावेळी सांगोल्यामध्ये पॅथॉलॉजीला एवढा स्कोप नव्हता. म्हणून मग तिनं तिची निवड बाजूला, किंवा आवड म्हणूया, बाजूला ठेवून तिने पिडियाट्रिक्स केलं आणि मग ती इथं आली. पण जे हॉस्पिटलचं बॅकबोन म्हणतो किंवा जी व्यवस्थापन म्हणतो, किंवा त्याच्याही पेक्षा जाऊन ती फिमेल डॉक्टर असल्यामुळे जे नर्सेसशी होणारे इंटरॅक्शन असतं पर्सनल लेवलवर म्हणतो, म्हणजे प्रोफेशनल लेवलवरती आपण डील करतच असतो, पण पर्सनल टच जो असतो तो ती खूप चांगला देऊ शकते. माझ्यापेक्षा जास्त करुणा तिच्यात आहे, मी जास्त प्रॅक्टिकल आहे, ती जास्त करुणामय आहे. त्यामुळे ते कॉम्बिनेशन आमचं चांगलं झालं असं मला वाटतं. की माझ्याकडनं ज्या त्रुटी राहतात माझ्या स्टाफशी वागण्यात असोत किंवा पेशंटच्या वागण्यात असोत, इंटरॅक्शनमध्ये, ते कव्हर बऱ्याच अंशी सुपर्णा करते. हॉस्पिटल वाढवताना वेगवेगळ्या अत्याधुनिक ब्रँचेस देखील आपल्या सांगोल्यामध्ये यावेत असं तुम्हाला वाटलं, तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा बदल तुम्ही सर केला? आम्ही काय केलं की आम्ही एक असा आमच्यासमोर रोड मॅप ठेवला की आमच्या जर 2 ब्रँचेस फिक्स असतील तर ह्यातलं बेस्ट पॉसिबल काय देऊ शकतो. मग सुरुवातीचं टार्गेट सोलापूर होतं, मग नंतर 5 वर्षांनी ते पूर्ण केलं, आणि नंतर आता मुंबईपर्यंत आम्ही गेलोय. म्हणजे काय, तर आमच्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी हे खूप केअरफुली केली जाते. म्हणजे ज्या 9 महिन्याचा गर्भधारणेचा पिरियड असतो, गर्भधारणा झाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत, त्याच्यामध्ये एनटी स्कॅन आणि अॅनोमली स्कॅन असे जे 2 महत्वाचे स्कॅन असतात, ते खूप मेटिक्युलसली इंटरनॅशनल स्टँडर्ड्सनी आपण करतो. सोनोग्राफी हा जो एक वेगळा विभाग आम्ही डेव्हलप केलाय, त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेत, खूप हायटेक हाय एंड मशीन्स घेतलेत. त्यामुळे ती ब्रँच आम्ही एक सब ब्रँच म्हणून आपण खूप छान डेव्हलप केली आहे. त्यानंतर लॅप्रोस्कोपी हे एक अगदी नवीन तंत्रज्ञान होतं 2005 मध्ये, ते आम्ही इथे सगळं आणलंय. सर्व अद्ययावत त्याचे गॅजेट्स, कॅमेरा सगळे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर
NICU आमचं होतंच, पण आता आम्ही असं कन्सेप्ट रुजवलाय पेशंटमध्ये म्हणा किंवा आमच्या प्रॅक्टिसमध्ये, की NICU मध्ये बाळ ठेवण्यापेक्षा रूमिंग इन म्हणतो, म्हणजे आईसोबत बाळाला ठेवणं त्याच रूममध्ये, आणि जी NICU केअर आपण वेगळं NICU म्हणून देतो ती आईच्या रूममध्येच त्या मातेच्या आणि त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या सहकार्याने कमी खर्चात पेशंटला कशी देता येईल, तर ह्या दृष्टीने सुपर्णाने खूप त्याच्यावरती काम केलंय. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 28-30 आठवड्यापर्यंतची जी मुलं 30 आठवड्याच्या पेक्षा जर खाली असतील तर त्यांना NICU लागतंच, पण 30 आठवड्याच्या नंतर जी खूपच कमी अंशी जन्मतात बाळं, तशी आमच्या रुग्णालयात, पण जी जन्मतात ती अशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची जी काही क्षमता आहे ती सुपर्णानी तिच्या कॅपॅसिटीमध्ये खूप छान डेव्हलप केलेली आहे. सो ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही सांगोल्यातल्या सांगोल्याच नाही, सगळ्याच ग्रामीण भागातल्या जे वंध्यत्व बाधित जोडपी आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट टू बेबी सेंटर किंवा आपण ज्याला म्हणू IVF हे आपण सुविधा सुरू केली आहे. आणि जवळजवळ आता गेल्या 3-3.5 वर्षामध्ये 300 पेक्षा अधिक वंध्यत्वहीन Great. जोडप्यांना आपण बाळ देण्याचा आनंद देऊ शकलोय. सो तुम्ही जसं म्हटलं की IVF सेंटर चालू केलं, IVF सेंटर चालू करण्यामागची सर भूमिका काय होती? असं लक्षात आलं ओव्हर द इयर्स की माझ्याकडे जे रुग्ण येतात किंवा ज्या स्त्रिया येतात त्यांच्यामध्ये जवळजवळ 20% स्त्रिया ह्या वंध्यत्व बाधित असतात. मग असं लक्षात यायला लागलं की लेवल 1 ची केअर आपण सगळी इथे करू शकतो, पण लेवल 2 ची केअर करत असताना त्यांना कुठेतरी बाहेर गावी पाठवणं भाग पडतं, आणि मग तिथल्या लॉजिस्टिक्स आणि तिथले खर्च हे ग्रामीण भागातील जनतेला, कपल्सना न परवडण्यासारखे असतात. आणि मग म्हणून मी असा विचार केला की आपणच का नाही सुरू करूया सेवा. आणि म्हणून मग तो विचार मी आणि सुपर्णाने केला, आणि मग एका दिवशी आम्ही असं डिसाईड केलं की नाही, आता आपण नवीन ब्रँच ही टेस्ट ट्यूब बेबीची आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू करू, आणि त्याच्या अनुषंगाने काम सुरू केलं. माझ्याकडे वंध्यत्वासाठी जी जोडपी यायची, आमचं कसं आहे की सांगोला हा भाग कर्नाटकला जवळ आहे. सो कर्नाटकचा इंडी भाग असू दे, विजापूरचा उत्तरेकडचा भाग असू दे, जतच्या पश्चिमेकडचा भाग असू दे, अथणी असू दे, कवठे महांकाळ असू दे, इकडनं सगळीकडनं लोक यायची, आणि सगळ्यांना म्हणजे कोणीतरी असं माउथ पब्लिसिटी आपण म्हणतो की या गावामध्ये ह्यांना दिवस गेलेत म्हणून आम्ही त्यांच्या रेफरन्सने आलो. पण तिथे काय व्हायचं की टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नसल्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ट्रीटमेंट आम्ही करू शकायचो. बरोबर आहे. पण आता आम्ही असा विचार केला की मग हीच जर आपली मर्यादा ही जर आपण एक्सटेंड केली तर मग आपल्याला जास्त लोकांना कमी पैशामध्ये आपल्याला सुविधा ही देता येऊ शकते, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता येऊ शकतो, आणि म्हणून मग ते IVF ची आम्ही सुविधा सुरू केली. आता सर, आत्ताच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार, बदललेल्या आहारानुसार, बदललेल्या व्यावसायिक तसेच त्यांच्या नोकरीमुळे, बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळे आई बाबा होऊ शकत नाहीत असे अनेक जोडपे आहेत. तर आतापर्यंत सर किती लोकांना आपण याच्या माध्यमातून ते सुख देऊ शकलो? आता जवळजवळ आम्हाला 3.5 वर्ष झाली, तर आतापर्यंत आम्ही सर्वसाधारणपणे ज्याला आपण म्हणतो की टेक होम बेबी रेट, म्हणजे आपण IVF करतो पण IVF सक्सेसफुल झालं म्हणजेच त्या मातेच्या किंवा त्या बाबांच्या पदरात बाळ पडलं असं होत नाही. कन्सेप्शन पासून डिलिव्हरीपर्यंत हा जो 9 महिन्याचा कालावधी असतो तो आणखीन महत्वाचा असतो किंवा आणखीन गुंतागुंतीचा असू शकतो. तर आज मी तिला साधारणतः 300च्या आत बाहेर आम्ही लाईव्ह बर्थ्स देऊ शकलोय. ग्रेट. तर ही सांगोल्यासारख्या छोट्या गावी माझ्या मते समाधानकारक फिगर आहे असं मला वाटतं. सर, लोकांचा IVF कडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय किंवा बदलतोय असं काय वाटतं का? मी ग्रामीण भागात प्रॅक्टिस करत असल्यामुळे अजूनही आमच्याकडे साधारणतः 18 ते 20 वर्षाच्या मध्येच लग्न होतात, आणि सासूची अशी अपेक्षा असते की बाय डिफॉल्ट 1 वर्षात मूल खेळलंच पाहिजे अंगावरती. तर त्यामुळे काय होतं की खूप लवकर वयांमध्ये बाळ होत नाही म्हणून पेशंट्स येतात. यावेळेला मी पर्सनली असं म्हणतो की डॉक्टरी पेशा हा प्रोफेशन आहे, हा बिझनेस नाही. हा बेसिक फरक आहे. म्हणजे जर तुम्ही डॉक्टरी पेशाकडे प्रोफेशन म्हणून बघितला तर जी तुमच्याकडे 20 वर्षाची मुलगी येते तिला तुम्हाला IVF करायची इच्छाच होत नाही. बरोबर आहे. जर तुम्ही तो बिझनेस म्हणून करायला लागला तर मग काय कुठलीही स्त्री ही IVF साठी कॅन्डिडेट असू शकते. तर ही आम्ही स्ट्रिक्ट लाईन आम्ही पाळली, आणि ज्या स्त्रियांना 23-24 वर्ष झालेली आहेत, आता याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर असतात. शेजारचीला होतं, जावेला होतं,
म्हणून हम्म. मला होत नाही, म्हणून पण फ्रस्ट्रेशन असतं. हम्म. किंवा आमच्याकडे या ग्रामीण भागामध्ये मूल होणं म्हणजे आपण म्हणतो ना टिळा लावला, हम्म. तसं ते एक तिचा आयुष्यातला मोठा महत्वाचा टप्पा तिने पार केला. शी इज क्वालिफाईड फॉर रेस्ट ऑफ हर लाईफ असं आपण म्हणतो, तसं ते होतं. त्यामुळे ते प्रेशर मुलींमध्ये असतं आणि मग आम्हाला त्याच्या अनुषंगाने थोडंसं काम करायला लागतं. सर, डॉक्टर की हा व्यवसाय न मानता केळकर कुटुंबियांनी आतापर्यंत जो वारसा जपलेला आहे आणि पुढची पिढी ती जपते, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे सांगोल्यामध्ये तुम्ही 70 वर्षांपासून तुमची पिढी प्रॅक्टिस करते आणि पुढेही करत राहील, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सर वाटतात तुम्हाला? एक तर भगवंताची कृपा आणि आमची म्हणजे काय म्हणूया, बुद्धी सुद्धा ही शेवटपर्यंत भ्रष्ट नाही व्हायला पाहिजे. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की यू हॅव टू फॉलो सरस्वती. सरस्वतीला फॉलो केलं की लक्ष्मी आपोआप येणार. उलट झालं, लक्ष्मीला फॉलो करायला गेलं तर सरस्वती कधी गायब होईल माहित नाही. त्यामुळे हा बेसिक प्रिन्सिपल ठेवला की म्हणजे पैसे मिळणं हे तुमच्या सर्व्हिसचा आउटकम आहे. पण तुम्ही, म्हणून मी तुम्हाला मगाशी पण म्हणलं की प्रोफेशन आणि बिझनेस याच्या जे मधली जी काय म्हणूया आपण सीमारेषा आहे ती माझ्या मनात तरी अत्यंत स्पष्ट आहे. प्रॉब्ली माझ्या आजोबांच्या मनात, बाबांच्या मनात ती होती आणि माझ्या मुलीच्याही मनात राहील अशी मी अपेक्षा करतो. सर, केळकर हॉस्पिटलमध्ये औषधापेक्षा माणुसकी दिली जाते हा शब्द इथं वावगा ठरणार नाही. माणुसकीपेक्षा आपण काय म्हणूया की सहसंवेदनशीलता म्हणून, की संवेदनशीलता. समोरचा माणूस आलाय की त्याला एक गोष्ट आहे ती बऱ्याच वेळेला ना, पेशंट जेव्हा आत येतो तेव्हा बॉडी लँग्वेज मधनं पण कळत असतं. तर मी एक साधा अभ्यास सांगतो, एक उदाहरण देतो की जेव्हा मी ओपीडीत बसतो तेव्हा मी समजा 70 पेशंट बघितले दिवसभरात, तर मी असा एक डाटा ठेवतो की किती पेशंट जेव्हा आपण काउन्सिलिंग करून उठतो किंवा जे रूमच्या बाहेर जातात ते थँक्यू म्हणतात तुम्हाला. आणि एखाद्या दिवशी जर मला असं वाटलं की ते थँक्यूचं फारच आज मला कमी आलं ऐकू कानावर, तर मला असं वाटतं की मग आपण चुकलो कुठेतरी, आपण पेशंटपर्यंत पोहोचू नाही शकलो किंवा त्यांच्या सॅटिस्फॅक्शनला आपण कुठेतरी कमी पडलो. बरोबर आहे. पण हा जो थँक्यूचा वर्ड आहे ती मला कानात ऐकायची खूप सवय झाली आता. त्यामुळे ते मला, म्हणजे पैसे मिळतील न मिळतील हा भाग वेगळा, पण जेव्हा पेशंट निघतो आपल्याला तेव्हा तो स्पॉन्टेनियसली थँक्यू म्हणतो का नाही आपल्याला, ह्याच्यावरनं आपलं त्या दिवसाचं काय म्हणूया आपण अचिव्हमेंट आहे की नाही ते, नॉट इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. आता सर, याच्यावरती एक की तुम्ही इथं आलात, तुमच्या वडील देखील इथं होते, आजोबांनी खरं तर ही लिगसी जी आहे ती चालू केली. तर त्या ज्या भागामध्ये तुम्ही आता प्रॅक्टिस करताय सांगोल्यामध्ये, तर तुम्हाला सांगोल्याच्या प्रती किंवा त्या व्यक्तींना काय सांगावं असं वाटतं, सांगोलकरांना काय संदेश द्यावा असं वाटतं? संदेश हाच द्यायचा आहे मला की खरं जर आपलं कल्चर कुठे असेल तर भारतातल्या ग्रामीण भागात आहे. आणि भारतातल्या ग्रामीण भागामध्ये आज हेल्थ केअरची नितांत आवश्यकता आहे. तर आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण आमची 100ची बॅच होती, तर 100 पैकी फक्त आम्ही 4 जण आज ग्रामीण भागात आहोत. बाकी सगळी मुलं एकतर डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत किंवा मग मेट्रोजमध्ये सेटल झालेत. पण चांगल्या डॉक्टरशी आपल्यासारख्या काय म्हणूया ग्रामीण भागात समाजाला खूप गरज आहे आणि ती गरज ही पूर्ण करणं हे आता नवीन पिढीचं कर्तव्य आहे. आणि तुमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी त्यांना हे आवाहन करेन की निश्चितपणे आपापल्या गावाचा तरी एकदा तरी दिवसभरामध्ये विचार यावा की आपल्या गावातल्या, आपल्या समाजातल्या लोकांना आपला काय फायदा होईल. पैसे तर सगळ्यांनाच मिळतील, पण पैशासोबतच त्यांना जर आपण सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान देऊ शकलो तर मला वाटतं ती त्यांच्यासाठी आयुष्यातली फार मोठी गोष्ट होईल. नक्कीच सर. मी तर म्हणेल या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगोलकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं आणि ओलावा निर्माण होणं ही गोष्ट तर नक्कीच होईल. आणि जी लिगसी आतापर्यंत तुम्ही जपताय आणि तीच खांद्यावरती भार तुमच्या पुढच्या पिढीने घेतलाय त्याबद्दल सल्यूट. आणि जे काही सेवा देताय अजूनही काय करायची, असं तुम्ही आता केळकर हॉस्पिटलचं अजून भविष्य म्हणून काय बघता पुढे? केळकर हॉस्पिटलचं भविष्य म्हणण्यापेक्षा प्रत्येक हॉस्पिटलला किंवा प्रत्येक माणसाला, प्रत्येक कुटुंबाला, इव्हन देशाला सुद्धा एक फेट असतो, डेस्टिनी असते. सो आपण कोणाची डेस्टिनी नाही बदलू शकणार, पण असं वाटतं कुठेतरी की आपण जे केलं
त्याच्यापेक्षा क्वालिटी टर्म्समध्ये पुढच्या पिढीने चांगलं करावं, त्याच्या पुढच्या पिढीने अजून चांगलं करावं. आणि जी माझ्या आजोबांनी सुरू केलेली ही रुग्णसेवेचा जो वसा आहे तो माझ्या पुढच्या पिढीने, ऑफकोर्स त्यांना जर आनंद वाटत असेल तर निश्चितपणे तो चालवावा आणि जास्तीत जास्त रुग्णांना आमच्या हॉस्पिटलमधनं फायदा व्हावा अशीच इच्छा आहे. आज आपण एक अशीच कहाणी ऐकली. हा डॉक्टरकीचा एक व्यवसाय नसून ही पिढ्यानपिढ्यांनी जपलेला एक वसा आहे आणि हा वसा केळकर कुटुंबियांमध्ये अजूनही त्याच पद्धतीने पुढे वाढवला जात आहे. सांगोलाकर असतील, जतकर असतील किंवा सोलापूरकर असतील, यांना मिळालेला हा जो काही प्रेमाचा अनुभव आहे हा केळकर हॉस्पिटलमध्ये नक्कीच टिकून राहील. कारण की केळकर हे हॉस्पिटल नाहीये, केळकर हे कुटुंबीय आहे आणि या कुटुंबियांसाठी ही जपलेली नाळ आहे. तर हा पॉडकास्ट इथेच संपत नाहीये. हा पॉडकास्टचा पार्ट पहिला आहे. सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहोत हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधा. ज्या पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला आज NICU मध्ये न भरती करता आपण NICUचं छोटंसं स्ट्रक्चर रूममध्ये आणू शकतो का? ज्या जोडप्यांना आज बाळ होत नाहीये, अनेक वर्षांपासून ते आई बाबा होण्याची प्रतीक्षा करतायत आणि त्याच सगळ्या सुविधा सांगोलेसारख्या ठिकाणी ते घेऊन येत आहेत. मग ह्या कशा प्रकारे आणल्या गेल्यात? कोणकोणत्या पेशंटला याचा फायदा होतोय? कोणकोणत्या विभागातील कोणकोणत्या भागामधील लोकांना याचा फायदा होतोय? हे नक्कीच आपण पाहणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून विथ अस. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा. सांगोल्यामधील हॉस्पिटल, जर केळकर कुटुंबीय सांगोल्यामध्ये आले नसते तर सांगोल्यामधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी आपण आता प्रगती पाहतोय ती कुठपर्यंत झाली असती. सो या सर्व गोष्टींसाठी आपण पार्ट सेकंडमध्ये नक्कीच बघणार आहोत की कशा प्रकारे सोलापूर, पुणे, मुंबई मेट्रो सिटीज मधल्या या मशिनरीज सांगोल्यामध्ये आल्या कशा आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होतोय. सो स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.